मम्मा तुम्ही आज ब्रेकफास्ट नाही केलात? राणीला विचारलं तर ती म्हणाली डोकं दुखतंय तुमचं. थोडा चहा घ्या ना, बरं वाटेल. नको घ्या ना मम्मा. नकोय म्हटलं ना ग. आणि थोडासा काय कर. असू दे असते मी उचल. अगं असू दे काय, तुझ्या माहेरून आणलेस हे? मम्मा मम्मा काय? हो मी काय मुद्दाम नाही फोडलं. आणि माझी काय चूक आहे त्यात? छे छे, तुझं कुठे काय चूक? तुझं काही चुकूच शकत नाही. चूक माझीच झालीये. सरदेसाईंच्या इब्रतीला शोभेल असं क्रॉकरीचा सेट महागडा मी आणला, त्यातला एक कप तू फोडलास, ही माझी चूक. चहा माझ्यासाठी घेऊन आलीस ना, त्यामुळे चुकलं माझंच. आणि सगळ्यात मोठी चूक माझी काय झाली माहितीये का? गडकरींची मुलगी माझी सून व्हावी असा हट्ट कोणी केला? अगं मी केला ना. मीच चुकले, कळलं? वाटेल ते काय बोलताय तुम्ही मम्मा? वाटेल ते बोलते मी? अगं तुझ्या बापाने 60 लाखाला बुडवलं आम्हाला, त्यात तू आणखीन हे सगळं फोड आणि त्यात भर घाल. झालं इनाफ. खूप झालं. वाटेल ते बोललेलं ऐकून घेणार नाहीये मी तुमच्यासाठी चहा आणला तर वर तुम्ही माझ्याच अंगावर का ओरडताय? ए बाई, माझ्यासाठी एवढं काम करू नकोस हा. आज चहा आणलास, पुन्हा आणू नकोस, कळलं? स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चाललंय मामा? मामा आता खरंच तिची काही चूक नव्हती, पण तिच्या डॅडने केलेल्या गुन्ह्यासाठी तू तिला का जाब विचारतेस? मामा प्लीज स्टॉप दिस यार. ज्योती तू जा आणि नाथाला हे सगळं साफ करायला सांग. जा. ज्योती आता तू माझंही ऐकणार नाहीयेस का? ओके, पाहिजे तर मामाच्या वतीनं मी तुला सॉरी म्हणतो. राकेश, अरे मामा प्लीज. ज्योती प्लीज. वाह वाह राकेश सरदेसाई, छान गुलामगिरी करायला सुरुवात केली तुम्ही बायकोची, नाही का? काय काय मामा, असं कसं वागेन मी? तुझाच मुलगा आहे ना मी. म्हणजे मामा परिस्थिती हाताबाहेर जायला लागली ना की ही अशी नाटकं करावीच लागतात. नाटक? मामा ज्योतीला हे असं डिप्लोमॅटिकलीच हँडल केलं पाहिजे. बट यू डोंट बॉदर, मी आहे ना. मी तिला व्यवस्थित हँडल करतो. अहो चहा गेला या. येस. मी नाश्ता घेऊन येते. काय? थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? मी तुला आपल्या घरी आली त्याच्याबद्दल. तुम्ही मनावर घेतलं, तुम्ही जिद्द दाखवली, म्हणूनच त्या विकासला विकत घेऊ शकलो ना. आमच्याच्यानी हे शक्य झालं नसतं. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. विशेष काय केलं? विशेष काय? विशेष म्हणजे तुमच्यात झालेला हा बदल. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायचं आणि नंतर त्याच्यावर मात करायची.
हे 2 गुण हल्ली प्रकर्षाने दिसायला लागलेत. खरंच नाही, म्हणजे माझ्याही नकळत माझ्यामध्ये हा बदल कधी आणि कसा झाला. कदाचित परिस्थितीमुळे किंवा माननी जो माझ्यावर विश्वास टाकला ना त्याच्यामुळे. त्यांनी केवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली, म्हणून कदाचित आपोआपच हा बदल घडत गेला. शालिनी, आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. अरे वा. नाही म्हणजे हे शब्द प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकायला मिळाले याचा अर्थ माझ्यात झालेला बदल हा चांगला आहे, योग्य आहे, हो ना? निश्चितच. चहा घेऊन येते. हा, नाश्ता घेऊन ये. सागर, 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 काय चाललंय? दार उघड आहे. मग काय झालं? सागर कोणतरी आहे, प्लीज सोड. कोणी येत नाही ग. अरे असं काय करतो? काय साहेबांचा मूड आज खूप छान दिसतोय. खूप मस्त वाटतंय आज मला. बघ ना, आज विदूला सुद्धा घरी परत आली आहे. गेल्या काही दिवसातलं मळब असं नाहीसं झालंय. लख्ख सूर्यप्रकाश पडलाय. हो, पावसाळ्यात का पडू शकत नाही? हा म्हणजे निदान मी तशी कल्पना तरी करू शकतो ना. मुक्ता, मला ना असं आपलं फॅमिली पोर्ट्रेट दिसतंय. बाबा, आई, तू, मी, विदुला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं सुख आणि समाधान. सागर, मला पण दिसतंय तुझं फॅमिली पोर्ट्रेट. पण तू पाहिलंस का? त्याच्यात ना तुझ्या हातात ग्रॅज्युएशनची डिग्री आहे. हो, म्हणजे बघ, तू युनिव्हर्सिटीचं कॉन्व्होकेशन सेरेमनी नुकताच अटेंड करून आलायस. तू तो ग्रॅज्युएशनचा ब्लॅक रोब घातलायस, ती ब्लॅक कॅप, हातात तुझी ग्रॅज्युएशनची डिग्री. खूप स्मार्ट दिसतोय. नाही ग मुक्ता, मला नाही वाटत असं. का नाही? सागर, जर तू ठरवलं तर सगळं होईल. अगं पण मुक्ता, सागर, हे बघ, माझ्यासाठी तरी तुला ग्रॅज्युएट व्हायलाच हवं. होशील ना प्लीज माझ्यासाठी? ओके, ठीक आहे. हा बोल. हॅलो सर, एक न्यूज आहे. पद्माकर साहेब त्यांच्या मुलीला घरी परत घेऊन आलेत. अरे वा, चांगली बातमी आहे. हो सर. सर, पण त्या मेघना वहिनी फार डेंजरस आहेत. बरं सर, आणखीन एक. मी शालिनी वहिनींकडून 15 दिवसांची रजा मागून घेतली. मग त्यांनी दिली? म्हणजे आय मीन त्यांना संशय नाही आला काही? नाही नाही, संशय वगैरे काही नाही. त्या खूप साध्या आहेत आणि खूप प्रेमळही आहेत. मी आईकडे गावी जाणार म्हणून स्वतः लाडू बनवून दिलेत त्यांनी मला. खरंच सर, असं खोटं वागणं महागात पडतं कधी कधी. काय नो, पण काय आपल्याला असं इमोशनल होऊन चालत नाही. एनिवे, माझ्या संपर्कात राहतो. ओके सर. बाय, टेक केअर. खरंच शालिनी बहिणी खूप साध्या आहेत. त्यांची खूप आठवण येईल. राणी,
कमाल आहे या दोघांच्या. गडबडीच्या वेळेला दोघं जण कुठे गायब झाले देव जाणे. जीवा, ए जीवा. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. ए प्लीज माझे एक काम कर ना. अगं राणी आणि जीवाला केव्हापासून हाक मारते, दिसतच नाहीये दोघं. जरा हा ब्रेकफास्ट यांना नेऊन देतेस का? हो नेते ना. काकू ऐका ना, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. काय? अगं काय सांगतेस काय? नाही काकू, तुम्हाला वाटत तसं काही नाहीये. न्यूज वेगळीच आहे. सागरनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं ठरवलंय. अरे वा, फारच छान. आधी माझा पण विश्वास बसत नव्हता, पण त्यांनी अगदी नक्की ठरवलंय. म्हणून मी त्याला कालच एक फॉर्म आणून दिला आणि काही पुस्तकही. गुप्ता, याचं सगळं श्रेय तुला. नाही हो काकू, ही गोष्ट पूर्णपणे सागरनी ठरवली आहे. मी खरंच काही केलं नाहीये. सगळं श्रेय त्याचंच आहे. तुझ्या तोंडात साखर पडो आणि सागरचंही स्वप्न पूर्ण हो. बर जा, नेऊन दे पटकन हे. हो. सागर कसा होता आणि आता किती किती बदलला. आजच्या सागरकडे पाहिलं की इतका आनंद होतो, अभिमान वाटतो. पण मग त्याचे पूर्वीचे सगळे गुन्हे आठवतात. त्यांनी मुक्तावर केलेला अन्याय. मनात माझ्याच सागरबद्दल घृणा उत्पन्न होते. वाटतं आत्ता जावं आणि त्याला जाब विचारावा. का का केलंस असं? हो ठीक आहे, पण ती सगळी ऑर्डर जरा लवकर पाठवून द्या. ठीक आहे? एक मिनिट बघू. एक काम कर, चांदीची वर्क अजून एकदा दे, कारण हे बघ काही काही पीसेस आहेत बघ, ह्याला राहिलेलं नाहीये. हा हॅलो. हो हा बोला. ओके ओके. अब एक सेकंद. हा एक सेकंद. हा सांग. नक्की नक्की, तुम्ही काही काळजी करू नका. रोज सकाळी 8 वाजता ही ऑर्डर नक्की पोहोचेल. 25% फक्त ऍडव्हान्स पाठवून द्याल ना? हो हो, बाकीचं पेमेंट ऑर्डर पूर्ण झाल्यावर. डेफिनेटली, डोंट वरी. थँक्यू सो मच. ओके. कोणाचा फोन असेल? कोणाचा? गेस तर कर. अगं असं कसं गेस करणार, तू सांग मला. ओके ओके. घनश्यामदास मेहतांच्या पेढीतून फोन आला होता. घनश्यामदास मेहता म्हणजे शहरातले मोठे सराफ ना? अगं त्यांचं तर मुलीचं लग्न आहे. परवा पेपरात साखरपुड्याचे फोटोही आलेले. त्यांचं काय? हो, त्या साखरपुड्यासाठी तुला माहितीये ना आपल्याकडून मिठाई घेतली होती. हो. त्या सगळ्या पाहुण्यांना आपली मिठाई खूप आवडली आहे. त्यामुळे लग्नासाठी पूर्ण ऑर्डर आपल्याला मिळाली. ग्रेट. बघ आपल्या ऑर्डरची लिस्ट बघ. एक आयटम 100 किलो मध्ये हवाय त्यांना. म्हणजे हळदी, मेहंदी, लग्न सगळ्यासाठी त्यांना मिठाई हवी आहे. खरंच ग? ज्योती, जर अशा ऑर्डर्स मिळत गेल्या ना तर 1-2 महिन्यात आपण ब्रेक इव्हन पॉइंट अचीव्ह करू शकू. खरंच? नक्की. हे कारखाना सुरू करायच्या आधी आपल्याला केवढं टेन्शन आलं होतं ना. आणि माननी आपल्यावर जो विश्वास दाखवला, आपल्याला जी मदत केली, ती वाया जायला नको अशी भीती वाटत होती आपल्याला. पण आता कसलीही भीती नाही आणि टेन्शन नाही. आय एम शुअर अमृत डेअरी सारखं अमृत स्वीट सुद्धा यशस्वी होणार. मला खात्री आहे. नक्की होणार. तुझ्या तोंडात साखर पडो. साखर कशाला, आता आपण मिठाईवाले आहोत. चल मिठाईच खाऊया. चल. मला नको प्लीज. अगं का काय, दिवस रात्र आपल्या मिठाईच्या वासाने मला नको झालंय. शिवाय जरा बरं पण वाटत नाहीये. डोकं दुखतंय, थोडं मळमळतंय. सागर म्हणालाय संध्याकाळी येईल, मग मला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. सो स्वीट. सागर खरंच किती काळजी घेतो ग तुझी. पण आय एम ऑल्सो हॅपी. राकेश आजकाल खूप आपलेपणाने वागतोय. सगळं कसं छान चाललंय ना. टचवूड.
बाप रे काय पाऊस हा आणि ट्रॅफिक इतका जाम. हो ना. उशीर झाला ना मला. ठीक आहे. तुमचा हा सगळा शीण निघून जाईल अशी उत्तम बातमी आमच्याकडे. काय अगं सांगा ना काय ते हसतच काय बसलं. सांगते. आपल्याला घनश्यामदास मेहतांकडून त्यांच्या घरातल्या लग्नासाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे. काय सांगतेस काय. हो. नाही म्हणजे मानच्या बरोबर मी त्यांच्या पेढीवर गेले होते एकदा. काय बडं प्रस्थ आहे ते. आणि म्हणूनच आपल्याला बडं काम करून दाखवायचंय. माहितीये त्यांनी मला असं सांगितलं की शहरात मिळणाऱ्या इतर मिठायांपेक्षाही त्यांना वेगळ्या मिठाया हव्यात आणि पारंपरिक पद्धतीच्या. म्हणजे पंजाबी, मराठी, गुजराती, बंगाली सगळ्या प्रकारच्या. पण काकू आपला शेफ फर्नांडिस आहे ना, बाकी सगळ्या मिठाया तो बनवू शकेल, पण आपल्या ज्या खास मराठी पारंपरिक मिठाया आहेत ना, त्यात त्यांना तुमची मदत लागेल आणि तुमचं सुपरविजनही. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुला सांगते, तू असं कर ना, तू यादीच करायला घे बरं. गुलाबाचे चिरोटे आहेत, खव्याच्या साटोऱ्या आहेत, खाज्याचे कानवले आहेत. वाव काकू, हे पदार्थ हल्ली बघायलाही मिळत नाही. कारण ते बनवण्यासाठी खास कौशल्य लागतं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी पदार्थ म्हणजे पुरणपोळी असं नसतं काही. कितीतरी चविष्ट पदार्थ आपण बनवू शकतो. खरंच आहे. पण या सगळ्या पदार्थांची नावं ऐकून ना मला तोंडाला पाणी सुटलं. असं वाटतं बसावं आणि खात राहावं. बरी आहेस ना तू. मला जरा चक्कर आली. तिला काकू सकाळपासूनच त्रास होतोय. अगं मग तू कशाला आलीस. जा घरी जाऊन आराम कर. नाही, मी गोळी घेतलीये, मला वाटेल बरं झालं. गोळी घेतलीस ते ठीक आहे, पण तुला इथे यायलाच नको होतं. तू घरी जा. खरंच डोंट वरी, मी इथे आहे. काकू पण आले आहेत आणि तसंच काही स्पेशल काम आहे असं वाटलं तर तुला बोलवून घेईन. ठीक आहे. जा, बाहेर गाडी आहे, तू लगेच जा. मी आता तुझं काही ऐकणार नाही. जा, जपून. सावकाश जा. बरं काकू, मी आज साखरेची ऑर्डर